हवा सुटली तर मग दाखवते. 4:00-4:30 वाजलेले आता आणि मला टायमिंग. तर ही आहे वास्तुशांतीची भेटवस्तू आणि आम्हाला दिली आहे. पहिला पाऊस आणि मन पुन्हा लहान झाले. पहिल्या पावसात मनसोक्त भिजले आणि सगळा थकवा वाहून गेला. काही क्षण जपून ठेवायचे नसतात, ते फक्त मनापासून जगायचे असतात. हा आनंद शब्दात नाही तर फक्त अनुभवता येतो. तुम्हालाही पहिल्या पावसात भिजायला आवडतं का? खूप कांदे आहेत. टब भरून कांदे, या पिशवीमध्ये कांदे, काही कांदे तिकडे टाकले आहेत, काही किचनमध्ये आणि इहू मला मदत करते इकडे कांद्यांचे टरफले काढण्यासाठी आणि ते आता इथे वाळवायला ठेवणार आहे. जिन्याखालीच ठेवणार आहे मी. हवा पण लागेल छानपैकी इकडे आता ऊन पडलेलं आहे त्यामुळे आणि थोडेसे ओलसर पण दिसत आहेत कांदे. हे पाहू शकता इथे ओले आहेत थोडेसे. आणि जरा मोकळी हवा लागली ना, कशी कांदे खराब होणार नाहीये जास्त करून. आता फक्त मला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे उंदरांपासून. कलिंगड म्हणजे माझं पहिलं प्रेम आणि त्यासोबतच इहिकाचं सुद्धा. उन्हाळा असो किंवा नाही, कलिंगड दिसलं की माझा मूड ऑन. त्यासोबतच इहिकाचाही मूड ऑन होतो. स्वीट, ज्युसी अँड रिफ्रेशिंग. यापेक्षा परफेक्ट कॉम्बो असूच शकत नाही. तुम्ही पण वॉटरमेलन लवर आहात का? कमेंट करून नक्की सांगा. बापरे! किती हवा सुटली तर मग दाखवते. 4:00-4:30 वाजलेले आता आणि मला टायमिंगला सेम पाहू शकता हे वाला आहे. बॅक कॅमेरा करून दाखवते. हे पहा तुम्ही. आहे आणि एवढं आभाळ आले ना, एवढी वारं सुटलेलं आहे ना, तुम्हाला दाखवते. जस्ट 1 मिनिट. बॅक कॅमेरा करून दाखवते. हे पाहू शकता तुम्ही आता. खूप आवाज येतोय आणि खूप म्हणजे खूप हवा सुटलेली आहे. हे बघा इथे कसं हा कपडा उडतोय, सिमेंट टाकायला जातं त्याच्याने एवढा हवा सुटली ना, बेकार हवा सुटलेली आहे. आता मी बाहेर जाऊ शकत नाहीये खरं सांगायचं. गेट माझं एवढं जोरात आदळतं ना भिंतीला आणि तुम्ही पाहू शकताय. तो खांब किती हलतोय तुम्ही पाहू शकता. हा वाला. हा खांब किती हलतोय असं वारं सुटलंय ना, वादळ आल्यासारखं झालंय इकडे. फिल करने का ऑप्शन आ गया। तो अगर आपका कपड़े जैसे धोने के लिए आप डालते हो तो पानी एक तर ही आहे वास्तुशांतीची भेटवस्तू आणि आम्हाला दिली आहे आई अण्णांनी. तर ते बोलले की तुला पैसे पाठवतो, तुला वॉशिंग मशीन घेऊन टाक. त्याचा मुहूर्त आत्ता लागलेला आहे. योगायोगाने पावसाळा पण सुरू व्हायला लागलाय, त्यामुळे म्हटले की आता वॉशिंग मशीन घेऊन टाकूया. कपडे पण सुकतील आणि जास्त त्रास पण नको. आणि माझं असं काम आहे की एकदा मशीन लावली का तेवढ्या वेळात बाकीचे कामं पण उरकतील आणि माझी इतर कामं करण्यासाठी मला वेळ मिळेल. फंक्शन तर जाणून घेतलेलं आहे. वॉशिंग मशीनची टूर देते छोटीशी आणि घरी गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवेलच. आणि ही आहे 5 स्टार अशी ही वॉशिंग मशीन LG कंपनीची घेतलेली आहे. फुल्ली ऑटोमॅटिक घेतलेली आहे. त्यासोबतच इथे 8 केजीची ही मशीन आहे. 9 केजी वाली पण होती, पण ती एवढी आम्हाला लागत नाहीये. त्यासाठी म्हटलं 8 केजी बास होते आणि 10 इयर वॉरंटी आहे आणि बाकीचे फंक्शन्स जे बटन आहेत ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल. त्यानंतर तुम्हाला दाखवते आतमध्ये ओपन करून आणि इथे टॉप लोडेड मशीन घेतलेली आहे. फ्रंट लोडेड पण होती, पण फ्रंट लोडेड इहिकामुळे मी कॅन्सल केली कारण की ती डोअर ओपन करून सुद्धा हात घालू शकते आणि त्यासाठी हीच मी सिलेक्ट केली आहे. हो, नाही करता करता शेवटी झाडांसाठी खास ओटा तयार होतोय. खरं तर ही माझी मनापासूनची इच्छा होती, ती आता पूर्ण होते. आता घराला मिळणार हिरवागार नवा लूक. त्यासाठी महागडे इंटिरियर्स लागतं असं नाही बरं का. फक्त एवढासा बदल, पण घराचा संपूर्ण लूक बदलणार. पार्किंगला जशी फरशी आहे ना, तशीच ओट्यासाठी सुद्धा लावली. त्यामुळे संपूर्ण घराला मिळाला एकसारखा नीटनेटका आणि एलिगंट लूक. थोड्याच दिवसात ही जागा हिरवाईने भरलेली दिसेल. यापेक्षा सुंदर सजावट दुसरी नाही बरं का. पुढच्या व्हिडिओमध्ये पहा कोणती झाडं लावणार आहोत. एक रोप आज, शेकडो श्वास उद्या. या छानशा नोटवर हा व्लॉग इथेच एंड करते. होप सो तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा आणि अशाच छानशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. टेक केअर आणि स्वतःवर प्रेम करत राहा.